नमस्कार गणेश, मी रुपाली ताई. मी तुमची सौंदर्य तज्ज्ञ आहे. आज आपण तुमच्या त्वचेची किंवा केसांची काळजी कशी घ्यायची यावर बोलूया. माझी त्वचा थंडीमध्ये खूप कोरडी पडते. काय करता येईल? नमस्कार गणेश. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे हे थोडे आव्हानात्मक असते, पण जर आपण आयुर्वेदाच्या नियमांनुसार पाहिले, तर ही समस्या लगेच नियंत्रणात येते. आपण उल्लेखलेली कोरडी त्वचा ही थंडीच्या दिवसामध्ये वाढणाऱ्या वातदोषामुळे होते. वातदोषाचे मुख्य गुणधर्म म्हणजे कोरडेपणा आणि थंडपणा. बाहेरील थंड आणि कोरडी हवा आपल्या त्वचेतील नैसर्गिक तेल आणि आर्द्रता शोषून घेते, ज्यामुळे त्वचा फाटणे, खाज येणे आणि जास्त कोरडी पडणे सुरू होते. मी आपल्याला यावर अत्यंत प्रभावी असे उपचार सांगते. एक, मूळ कारण विश्लेषण. आपल्याला वातदोषाचे शमन करण्याची गरज आहे. वातदोषाला शांत करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे स्निग्धता आणि उष्णता. 2. घरगुती उपाय. कोरडेपणा घालवण्यासाठी त्वचेला आतून आणि बाहेरून तेल देणे आवश्यक आहे. अभ्यंग. हिवाळ्यात नियमित अभ्यंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 1. तेल निवड. तिळाचे तेल हे वातदोषासाठी सर्वोत्तम मानले जाते कारण ते उष्ण आणि स्निग्ध असते. जर तिळाचे तेल उपलब्ध नसेल तर बदाम तेल किंवा साधे खोबरेल तेल किंचित गरम करून वापरावे. 2. पद्धत. आंघोळीपूर्वी रोज किमान 10 ते 15 मिनिटे या कोमट तेलाने संपूर्ण शरीराला आणि चेहऱ्याला हलक्या हाताने मालिश करा. मालिशनंतर 5 मिनिटे तेल त्वचेत मुरू द्या आणि नंतर आंघोळ करा. 3. साबणाऐवजी उठणे. बाजारातील रासायनिक साबणांचा वापर पूर्णपणे थांबवा. साबण त्वचेतील राहिलेले नैसर्गिक तेलही काढून टाकतो. त्याऐवजी खालील स्नान चूर्ण वापरा. समान प्रमाणात बेसन आणि मुगाच्या डाळीचे पीठ घ्या. यात चिमूटभर हळद आणि दूध पावडर मिसळा. आंघोळीच्या वेळी हे मिश्रण दुधात किंवा गुलाबजलात मिसळून त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने घासून आंघोळ करा. यामुळे आर्द्रता टिकून राहते. रात्रीची विशेष काळजी. रात्री झोपण्यापूर्वी थोडे शुद्ध देशी तूप घेऊन ते ओठांना, तळहात आणि तळपायांना लावा. यामुळे त्वचेची रुक्षता कमी होते आणि वात शांत होतो. 3. आहार आणि पथ्य. फक्त बाह्य उपचारांनी फरक पडणार नाही, आपल्याला आतून स्निग्धता निर्माण करणे गरजेचे आहे. 1. तुपाचे सेवन. आपल्या आहारात तुपाचा समावेश वाढवा. जेवणात, भाकरीवर किंवा डाळीत रोज किमान 1 ते 2 चमचे शुद्ध गाईचे तूप सेवन करा. तूप हे ओझ वाढवणारे आणि वात शमन करणारे उत्तम औषध आहे. 2. कोमट पाणी. थंड पाणी पिणे टाळा. दिवसभर कोमट पाणीच प्या. हे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. 3. तेलात शिजवलेले पदार्थ. कच्चे आणि थंड पदार्थ खाणे टाळा. वात वाढवणारे सुके शेंगदाणे किंवा कडधान्ये कमी खा. त्याऐवजी ताजी, चांगली शिजवलेली आणि नैसर्गिकरित्या तेलकट असलेली जेवण घ्या. या उपायांचे नियमित पालन केल्यास हिवाळ्यातही आपली त्वचा मऊ, तेजस्वी आणि निरोगी राहील.